पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना ईडी कोठडी देण्यात आली। संजीव अरोरा यांना 7 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली। कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजीव अरोरा अटकेत आहेत, तर ईडीने पीएमएलए अंतर्गत अटक केल्यानंतर पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना सत्र न्यायालयामध्ये हजर केलं होतं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत पुढील तपासासाठी त्यांना दिल्लीला हलवण्यात आलेलं आहे। पंजाबच्या लुधियानामध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी निदर्शनं केली। मंत्री संजीव अरोरा यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। तुरुंगवासाचा मार्ग निवडल्याबद्दल संजीव अरोरा यांना सलाम। सत्तेपेक्षा तत्व अधिक मौल्यवान आहेत हे त्यांनी सिद्ध केलं, अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी झाली। ताफ्याच्या मार्गावरच स्फोटकं सापडली, तर या प्रकरणी आता एकाला अटक करण्यात आली। बंगळुरू दौऱ्यादरम्यान ही घटना घडलेली आहे। दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यांची शंका आहे। गुप्तचर यंत्रणांच्या वतीने धोक्याचा इशारा देण्यात आला। पाकिस्तानी मॉड्यूलच्या अटकेनंतर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तर राजधानी दिल्लीमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। देशभरातील उष्णतेची लाट आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची आढावा बैठक घेत आपत्कालीन व्यवस्थापन आणि बचाव तयारीचा सविस्तरपणे आढावा घेतला। या बैठकीमध्ये देशातील विविध राज्यांमध्ये वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेली परिस्थिती, नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्याच्या उपाययोजना तसंच मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या दरम्यान उद्भवू शकणाऱ्या पूरस्थितीवर चर्चा करण्यात आली। अमित शहानी अधिकाऱ्यांना उष्माघाताच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचना दिल्या। तसंच पूरप्रवण भागांमध्ये बचाव पथकं, निवारा केंद्र आणि आवश्यक साहित्य तयार ठेवण्याचे निर्देशही या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।